तर राम राम शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आज एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं जबरदस्त स्वागत आहे मित्रांनो. आणि आज आपण काल राहिलेलं काम करायचं बघा. ठिबकच्या नळ्या सरीमधल्या काढून इकडे टाकायच्या. तुम्ही म्हणता चाल सरीमधल्या काढून इकडे टाकायच्या म्हणजे आपल्याकडे पाण्याची कमतरता अतिशय कमी होती. त्याच्यामुळे आपण सरीवर आहे ऊसाच्या बोहदावरच टाकल त्या. आणि ते आता जर काढलं नसल्या तर पुन्हा भयंकर अडचण येणार आहे. म्हणून आपण काय करायला सरीवरल्या काढून म्हणजे सरीवरल्या काढून खाली टाकायला. तर अशा प्रकारे आपल्या बघा त्या इथून ती पार इथपर्यंत झाले. आज काय पकडीची जरूरत नाही. तर सुरुवात करू आजच्या पहिल्या कामाला. तर आज सल्प आहे थोडं. ही मागं सरकावायचं, अशी नळी काढायची, बस संपलं. ही नळी आहेत आज बऱ्याच. काय ह्याला मागं सरकावायचं, असं काढायचं बघा. असं झालं बसले ठिबक मध्ये. कसं जाईल पाणी याच्यात? काय आहे का? याच्यात काही नाही. तर अशा प्रकारे आपण सुरुवात करू आजच्या कामाची. तर मित्रांनो, एवढ्या कष्टानं एवढ्या ह्याच्यातून व्हिडिओ बनवता मित्रांनो. व्हिडिओला आमच्या लाईक करत जावा, छानशा कमेंट करत जावा. परत काय म्हणतात, अजून नवीन असतात तर आमच्या व्हिडिओला फॉलो करा, लाईक करा. ती सबस्क्रायबर काय म्हणतात ते आपल्याला ती म्हणता येत नाही. तर मित्रांनो, चला तर कामाला सुरुवात करू. आज आपल्याला पेरायचे आपण तिकडं नदीच्या पलीकडे. पाऊस पडल्यावर ट्रॅक्टर जात नाही तिकडे. तर थोड्या वेळात पेरा पण जायचं. तर चालू करू आपल्या कामाला. आता कॅमेरा हा बंद करावा लागेल कॅमेरा. तर शेतकरी बांधवांनो, अतिशय घाम आलेला आहे आणि थोडंसं रेस्ट घ्यावा म्हणजे बॅटरी फुल चार्जिंग होते. मग परत अजून 10-12 सऱ्या झाल्या अशी बसायचं नाही बघा. 10 ते 12 सऱ्या पार करून बसलोय आता. आज एक झटका मारलं तिथे का त्या कोपऱ्याला जाते. मग त्या कोपऱ्याला गेलं मग आपल्याला अजून रेस्ट घ्यायचा दुपारून. खाली पेराय जायचं. मग उद्या सकाळ राहिलेलं सकाळ आणि दुपारून. तोंडाला असं आग पडायला का मित्रांनो, असं मिरचू घातल्याने आग पडले. एवढे पानं कापले तोंडाला. आज उद्या काय दिसणार बरं, परवा दिवशी मात्र का चांगली तलवार लागली आणि तोंडावर निशाणं पण नाही पांढरी. खतरनाक आग पडल्या बघा तोंडाला. म्हणजे असं तोंडावर का भयानक चर कडाले. घाम येऊन आहे आणि ते काप आले आणि कापल्या जागी घाम चाललाय म्हणून भयंकर काप आले. शेतकऱ्याची बघा, लोक म्हणते शेतकऱ्याची मजा आहे मजा आहे. एक बी दिवस बसा भेटत नाही बघा मित्रांनो. हां, एवढंच आहे आपल्या मनावर. आज इथं जर मी काम सोडून गेलो तर मला कोणी विचारणार नाही की बाबा का काम सोडलं. एवढं बत्तर भारी आहे बघा. उद्या मी दुप्पट अजून रनिंग म्हणजे दुप्पट जास्त. इथलं तार निघाला. तर इथला तार निघाला बघा मित्रांनो. इथं लावलेला. उद्या तार आणून लावावं लागणार आहे. तर उद्या दुप्पट अजून जास्त वेळ काम करून मी हे करू शकता. काय करू शकता? तार इथंच आहे. आता आलं माझ्या लक्षात. इथला तार घेतो इथंच लावतो. तर दुप्पट जास्त काम करून, फास्ट काम करून आपलं काम संपवू शकता. एवढी मला आजादी आहे.
शेतकरी असल्यामुळे मी आजचं काम उद्या पण ढकलू शकतो, उद्याचं काम परवा पण ढकलू शकते आणि परवाचं काम मी आज पण करू शकतोय. एवढी मला फ्रीडम आहे शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्याला. चला थोडासा आराम करू, काढू परत नळ्या काढायच्या. मित्रांनो थोडंसं प्लॅनमध्ये चेंज झालेलं आहे बघा. ही जे डुकरानं खराब करून ऊस टाकले आपण कडेला पण आणून टाकायला आहे बघा. ही चांगला बऱ्यापैकी निघाला आहे. एवढं वाटोळं कशाला करायचे. जाऊ डाल विरल्या घरून डाल टाकू, घरी घेऊन जाऊ, एक्स्ट्रा सुट्टी करू, बैलाला पाणी पाजवू आणि त्यांना कुट्टीत ठेवून येऊ. वाटोळ करण्यापेक्षा जनावरांच्या आत्म्या लागल्या चांगलं ना कधी. तर कसाय 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 ऊस आहे का नाही. कष्टाने मनापासून प्रयत्न जर केले का मित्रांनो, देव अवश्य प्रसन्न होतात बघा. महादेव प्रसन्न झालेत आपल्याला उगत थोडंसं मामुली पाणी आहे बघा मित्रांनो. खोडव्याच्या 5 सऱ्यांना 7 सऱ्या बेस्ट होत्या रोज आणि त्याच्यात टिबकवर एवढा ऊस आणला आहे 5 एकर. तेव्हा ही खोडवा आहे, ही खोडवं आणि ही नवा आहे. ही नवा कसं आहे का नाही. तर चला जाऊ आपण कुट्टी करून बैलावाला क्लास टाकू आणि म्हणजे आपलं काम करत राहते. दुपारचे 11 वाजले, 11 पावणे 11 वाजता. तर पाणी टाकू, पाणी पाजवून वरण टाकून. चलो तू ही तू ख्वाबों में है ना तू जागो. समझ में आया पापा बचपन में ऐसा क्यों बोलते थे. बेटा सो जा, बाद में नींद नहीं आएगी.